नमस्कार मंडळी. तर येत्या 15 डिसेंबर रोजी आहे सफला एकादशी आणि त्या संदर्भातील व्रतकथा आता आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. प्राचीन काळी चंपावती नगरीमध्ये महिष्मान नावाचा एक राजा होता. त्याला 4 सुपुत्र होते. त्यापैकी मोठा होता तो म्हणजे लुंपक. तो अत्यंत दुष्ट, व्यसनी आणि दुराचारी होता. लुंपकच्या या कुकृत्यांमुळे प्रजाही त्रस्त झाली होती. राज्याबाहेर पडल्यानंतर लुंपक हा एकटा पडला होता. त्याला आता काय करावे हे सुचत नव्हते. एका रात्री तो आपल्याच राज्यामध्ये चोरी करण्याच्या इराद्याने गेला, पण त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. तो उपाशीपोटी एका झाडाखाली बसला. त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी म्हणजे सफला एकादशी होती. लुंपक उपाशी असल्यामुळे त्याने फळे खाल्ली आणि नकळतपणे हे एकादशीचे व्रत पूर्ण केले. या व्रताच्या प्रभावामुळे आणि भगवान विष्णूंच्या कृपेमुळे त्याचे मन हे शुद्ध झाले. त्याला आपल्या पापांची जाणीव झाली आणि त्याने प्रायश्चित्त करण्याचा निर्णय घेतला. त्याने विष्णूंची पूजा केली आणि आपले जीवन सुधारण्याचा संकल्प केला. भगवान विष्णूने त्याच्यावरती प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला आणि या एकादशीच्या प्रभावाने लुंपकच्या सर्व इच्छा या पूर्ण झाल्या. म्हणूनच या एकादशीला सफला एकादशी असे म्हणतात. जिचे व्रत केल्यामुळे सर्व कार्य ही सफल होतात आणि मोक्षप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ह्या व्रताची कथा जर तुम्हाला अजून तपशिलात जाणून घ्यायची असेल तर चॅनलवरचा मोठा व्हिडिओ हा तुम्ही नक्की पाहू शकता. तर मंडळी, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसावा. धन्यवाद. जय श्रीहरी.